सुप्रभात. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या तेजस्विनी हेल्थ क्लब तर्फे 1 जून ते 21 जून मोफत योग वर्गामध्ये आपल्या सगळ्यांचं मी वृषाली येवलेकर, तेजस्विनी हेल्थ क्लबची व्यवस्थापिका, सहर्ष स्वागत करते. आजच्या योग वर्गाची सुरुवात आपण योगाच्याच प्रथेप्रमाणे 3 वेळा ओंकार आणि प्रार्थना म्हणून करणार आहोत. सगळ्यांनी जिथे बसला आहात तिथे ताठ बसा. जमिनीवर बसला असाल तर आसन घेऊन त्याच्यावर पद्मासन किंवा साधी मांडी घालून बसायचंय. खुर्चीत बसला असाल तर पाठीचा कणा सरळ आणि पायाखाली एखादं आसन घेऊन बसायचंय. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद शांत मिटलेले, हातांची ध्यान मुद्रा, दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. 3 वेळा ओंकार करणार आहोत. श्वास घेऊन सुरुवात करूया. पुन्हा श्वास घ्या. पुन्हा श्वास घ्या. डोळे मिटलेलेच ठेवायचे. हातांचा नमस्कार. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. आबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणं सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिम्. ओम शांति शांति शांती. सावकाश दोन्ही तळहात एकमेकांवरती घर्षण करायचे. सावकाश चेहऱ्यावरती ठेवून डोळे उघडायचे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या फक्त महिलांसाठी असलेल्या तेजस्विनी हेल्थ क्लब तर्फे दरवर्षी 1 जून ते 21 जून असं मोफत योग वर्गाचं आपण आयोजन करतो. क्लब जरी स्त्रियांसाठी असला तरी हा मोफत योग वर्ग सर्वांसाठी आहे. त्यामुळे फक्त पुण्यातीलच नाही तर पुण्याच्या बाहेर, महाराष्ट्र, भारत देशाबाहेर देखील इच्छुक सर्वजण हा योग वर्ग करू शकतात. दरवर्षी आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाहून साधक जॉईन होतात. थोडक्यात सांगायचं तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, मध्य प्रदेश, बडोदा, गुजरात, बँगलोर इतकंच नाही तर जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर येथून 10,000हून अधिक साधक दरवर्षी या योग वर्गासाठी आम्हाला जॉईन होतात. 2014 साली पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 21 जून या दिवशी योग दिवस साजरा करण्याचे आवाहन केले आणि ते सर्व जगाने मान्य केले. 21 जून 2015 साली आपण पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. दरवर्षी या योग दिवसासाठी एक स्पेसिफिक थीम तयार केली जाते. या वर्षीची थीम आहे ती म्हणजे योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था गेली 129 वर्षे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. महर्षी कर्व्यांनी 4 महिलांना शिक्षण देऊन सुरू केलेल्या या संस्थेमध्ये आत्ता एकूण 35,000 पेक्षाही जास्त मुली 77 वेगवेगळ्या शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत आणि भविष्यात स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम बनत आहेत. संस्थेचा विस्तार हा पुणे, सातारा, वाई, रत्नागिरी, कामशेत, नागपूर इत्यादी ठिकाणी झालेला आहे. तेजस्विनी हेल्थ क्लब हे एक संस्थेचंच युनिट आहे.
2003 साली तेजस्विनी हेल्थ क्लबची स्थापना करण्यात आली. अत्याधुनिक जिम इक्विपमेंट्स असलेल्या तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये एरोबिक्स, योग, बॉलिवूड फिटनेस, वेट लॉस, वेट गेन, झुंबा, पर्सनल ट्रेनिंग, डाएट काउन्सिलिंग, छोट्या मुलांसाठी किड्स क्लब, रिदमिक जिम्नॅस्टिक, मोठ्या मुलांसाठी टीनेजर फिटनेस इत्यादी सुविधा आहेत. तसंच मला सांगायला अतिशय आनंद होईल की यंदा 8 जून जागतिक 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये आम्ही मेडिकल योग थेरपी सेंटर देखील सुरू केलेलं आहे. ज्यामध्ये ज्यांना काही शारीरिक आणि मानसिक व्याधी आहेत त्यांना आपण रोप बेल्ट्सच्या आधारे मेडिकल योग थेरपीच्या साह्याने बरं करणार आहोत आणि मग पुढे जाऊन स्ट्रेंथनिंगसाठी त्या इतर फॅसिलिटीज जॉईन करू शकतील. याच योग वर्गाच्या कालावधीमध्ये जर पुण्यामध्ये तुम्ही असाल तर तेजस्विनी क्लबमध्ये येऊन तुम्ही कुठली एक फॅसिलिटी फ्री करू शकता. या 21 दिवसांच्या या मोफत शिबिरामध्ये यावर्षी आपण सांध्यांचे आरोग्य म्हणजे जॉईंट हेल्थ याविषयी योगांच्या प्रक्रियांचा समावेश केलेला आहे. ज्यामध्ये सूक्ष्म व्यायाम हालचाली, योगासने, प्राणायाम, ध्यान, योग निद्रा, मंत्रचिकित्सा आणि नैसर्गिकरित्या डिटॉक्स डाएट याचा सुद्धा समावेश केलेला आहे. हा योग वर्ग योग शिक्षिका जान्हवी भंडारी घेणार आहेत. जान्हवी यांचे योगामध्ये पदव्युत्तर शिक्षण झालेले आहे. गेले 15 वर्षाहून अधिक त्या योगाचा प्रचार आणि प्रसार करतायत. योगविद्या गुरुकुल, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इथे त्या कार्यरत आहेत. त्यांच्याच बरोबर आपल्याला प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे ती म्हणजे योग शिक्षिका रमोला निकम. मला इथेही खूप एक उल्लेख करावासा वाटतो की रमोला निकम यांनी तेजस्विनी हेल्थ क्लब मधूनच योग शिक्षक वर्ग पूर्ण केलाय. तेजस्विनी क्लबमध्ये जशा फिटनेसच्या सुविधा आहेत तशाच फिटनेसमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने आपण कोर्सेस सुद्धा घेतो. त्यामधला पहिला कोर्स म्हणजे आपण आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त योग शिक्षक वर्ग इथे घेतला जातो. लवकरच जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारपासून आपला हा योग शिक्षक वर्ग सुरू होणार आहे. तर तुमच्यापैकी सुद्धा कोणाला जर याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी नक्की आमच्याशी संपर्क साधावा. आणि दुसरा कोर्स आपण घेतो तो म्हणजे सर्टिफाईड एरोबिक्स इन्स्ट्रक्टर कोर्स. तो सुद्धा आता 7 जून पासून सुरू होणार आहे. इच्छुकांनी जरूर संपर्क साधावा. 1 जून ते 21 जून अशा या 21 दिवसांच्या मोफत ऑनलाईन वर्गाचा आजचा पहिला दिवस आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे या वर्गांमध्ये आपण सांध्यांचे आरोग्य म्हणजे जॉईंट हेल्थ विषयी आपण योगातले काही आसनं, प्राणायाम हे बघणारच आहोत. पण सांध्यांबद्दल थोडंसं अधिक शास्त्रोक्त आणि योगिक माहिती घेण्यासाठी आज प्रांजली प्रसेनजित फडणवीस मॅडम यांना आमंत्रित केलंय. मॅम, तुमचं तेजस्विनी हेल्थ क्लब तर्फे सहर्ष स्वागत. धन्यवाद. प्रांजली प्रसेनजित फडणवीस मॅम या स्वरूप योग साधना केंद्राच्या संचालिका आहेत. त्यांचे श्री अंबिका योग कुटीर ठाणे आणि कबीरबाग मठ संस्था पुणे इथून योगोपचाराचे प्रशिक्षण झाले आहे. त्या योग थेरपिस्ट आहेत. गेल्या 17 वर्षांहून अधिक त्या विविध व्याधींवर योगोपचार देत आहेत. संजीवन योग थेरपी असोसिएशनच्या त्या सध्या कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. योगाच्या प्रसारात भरीव कार्य केल्याबद्दल गुरुवर्य BKS अय्यंगार गुरुजी यांच्याकडून त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं होतं. भारती विद्यापीठामध्ये त्या योगाची OPD घेतात. संपदा सहकारी बँकेच्या त्या डायरेक्टर आहेत. अशा योगतज्ञ आणि बहुआयामी प्रांजली मॅडम यांचे पुन्हा एकदा महर्षी कर्वे संस्था आणि तेजस्विनी क्लब तर्फे सहर्ष स्वागत. मॅम, धन्यवाद. आता सध्या आधुनिक या तंत्रज्ञानाच्या युगात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे घरात किंवा घराच्या बाहेर देखील कामाच्या सगळ्या स्वरूपांमध्ये बदल झालाय. तसंच आहारांमध्ये पण खूप बदल झालाय. आणि त्यामुळे स्त्रियांमध्ये स्पेसिफिकली संप्रेरकांच्या बदलांमुळे जो शरीरावर आणि मनावर परिणाम होतोय तो सध्याच्या काळात थोडा जास्त जॉईंट रिलेटेड आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे खूप वेळा मान, पाठ, कंबर, गुडघे यांचे विकार स्त्रियांमध्ये जास्त वाढताना दिसतात. तर ह्याच विषयी आज थोडेसे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मॅम. तर त्यातला पहिला प्रश्न मी तुम्हाला म्हणजे सगळ्यांसाठीच हा प्रश्न आहे की सगळ्यांना यातून खूप जास्त चांगली माहिती आज या सेशन थ्रू देता येईल. सांध्यांची झीज होते म्हणजे नक्की काय होतं? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज जो आपला विषय आहे तो
सांध्यांची झीज किंवा सांधा हा जो आहे, तर हा सांधा तयार कसा होतो, तर आपला पूर्ण शरीराचा जो आकार आहे तो बोनी बॉडी फ्रेमनी बनलेला आहे. म्हणजे हाडांची जो काही सांगाड आहे त्यामुळे आपला शरीराचा आकार बनलेला आहे. आता हाडांना जे आहे तो मजबूतपणा खूप आहे आणि कडकपणा खूप आहे. पण सगळ्या हालचाली करण्यासाठी आपल्याला जॉईंट्स लागतात, जे दोन हाडं किंवा तीन हाडं एकत्र येऊन बनतात. ते फ्लेक्झिबल असतात. त्याच्यामध्ये कार्टिलेज असतं, लिगामेंट्स असतात, सायनोव्हिल फ्लुइड असतं. ह्या सगळ्यामुळे ते जॉईंट्स हे फ्लेक्झिबल बनतात. पण जे आपली जी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलमध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे आहार, त्यानंतर दुसरं आहे विहार आणि तिसरं आहे लॅक ऑफ एक्सरसाइज. म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये सांधे हे फ्लेक्झिबल आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये आपण ते वापरत नाहीत. आपल्या सेडेंटरी लाईफमुळे आपण खूप रिस्ट्रिक्टेड किंवा कमी प्रमाणामध्ये त्याच्यात हालचाल करतो. त्यानंतर आपला आहार जो आहे तो आहार हा सुद्धा अ, जास्त करून जंक फूड किंवा सात्विक आहारापेक्षा वेगळा आहार हा आपला जास्त प्रमाणामध्ये असतो. त्यामुळे वात किंवा ड्रायनेस हा जॉईंट्स मध्ये जास्त प्रमाणामध्ये येतो. आणि तिसरं आहे एजिंग, की सांध्यांची होणारी झीज ही वयोमानानुसार असते. आता एजिंगचं प्रमाण किंवा वयच अलीकडे आलेलं आहे. म्हणजे जे आजार आपल्याला पूर्वी 60त व्हायचे ते आता आपल्याला 40शी मध्ये, कधी कधी 20-25 मध्येच दिसतात, की मानपाठ कंबर दुखते, गुडघे दुखतात. आणि हे जे सतत संसर्गजन्य रोग होत आहेत, कोविड आहे, त्यानंतर व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, जॉईंट्सचे इन्फेक्शन्स आहेत, चिकनगुनिया आहे, ह्या सगळ्यामुळे सतत ह्या सांध्यांवर ह्या सगळ्या विजातीय किंवा व्हायरसचा जो काही इफेक्ट होतोय, त्या इफेक्टमुळे ऍक्च्युली आपल्या सांध्यांच्या झिजेचं प्रमाण हे वाढलं आहे. म्यूट आहे. सॉरी. याचं स्त्रियांमध्ये प्रमाण जास्त बघितलं जातं असं दिसून येतं, तर त्याचं काय कारण असू शकतं? त्याला बरीच कारणं आहेत. एक तर स्त्रियांचं जे काही आपण लहानपणापासून ते वार्धक्यापर्यंतचा जो त्यांचा प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये हॉर्मोन्स हे खूप महत्वाचा घटक आहे. आणि हॉर्मोन्सचा सारखा अप अँड डाऊन हे होत असतं. प्रेग्नन्सी आहे, त्यानंतर मेनोपॉझल फेज आहे, ह्या सगळ्यामध्ये हॉर्मोन्स हे चेंज होत असतात. जसे हॉर्मोन्स चेंज होतात तसे शरीरातलं कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन B12 D3 ह्याचं पण फ्लक्च्युएशन सारखं चालू असतं. त्याचप्रमाणे जॉईंट्स आहेत ते जर का त्याची मशागत करून ते स्ट्रॉंग केलेले नसतील. आता आपण पाहतो की शालेय मुली ह्या मुली किंवा मुलं हे सतत बसलेल्या स्थितीमध्ये त्यांचा अभ्यास, मैदानी खेळ कमी झालेले आहेत. ह्याच्यामुळे जे जॉईंट्स मजबूत व्हायला हवे आहेत तर ते न होता मग प्रेग्नन्सीमध्ये सडन एकदम 15-20 किलो वजन वाढतं. तर ते त्या जॉईंट्सला पेलवलं पाहिजे. मग आशयामध्ये जर जॉईंट्स पहिलेपासून नाजूक असतील तर त्याच्यामध्ये ह्या वजनाचा सुद्धा त्यांच्यावर चुकीचा परिणाम होतो. आणि ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे हॉर्मोनल चेंजेस आणि दुसरं म्हणजे वेट. ह्या दोन्हीचा परिणाम जॉईंट्सवर फार लवकर होतो. ओके मॅम. तिसरं असं आहे की सांध्यांची मग आपण कशी काळजी घेतली पाहिजे, म्हणजे सांध्यांचं आरोग्य वाढण्यासाठी आपल्याला काय आधीपासूनच त्याचे प्रिकॉशन्स घेऊ शकतोय आपण, की जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला त्याचा त्रास कमी होईल. तर यासाठी काय सांगाल मॅम? योगामध्ये जो श्लोक सांगितलेला आहे, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, ह्याच्यातच सगळं सार दडलेलं आहे. बेसिकली तुमचा आहार योग्य हवा, की ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ड्रायनेस किंवा वात जास्त प्रमाणामध्ये निर्माण होऊ नये. दुसरं आहे विहार, म्हणजे तुमची हालचाल. तर तुमच्या हालचाली ह्या समर्पक असल्या पाहिजेत. जसं नी जॉईंट आहे, गुडघ्याचा जो सांधा आहे, तर तो सांधा पूर्णपणे दुमडून आपण वज्रासनात बसू शकू एवढा फ्लेक्झिबल आहे. पण आपण असा तो कितीदा वापरतो? आपण तो खूप कमी वापरतो. इव्हन आपला खांद्याचा जो सांधा आहे तो शॅलो बॉल अँड सॉकेट जॉईंट मध्ये येतो. म्हणजे हाताची पूर्ण गोलाकार हालचाल करता यावी इतक्या ऍक्सेस मध्ये तो हात फिरावा इथपर्यंत त्या हाताची हालचाल झाली पाहिजे. पण आपण त्या हालचाली फार कमी करतो. त्यामुळे योग्य प्रमाणामध्ये हालचाली आणि थोडक्यात त्याचा एका वाक्यामध्ये व्यायाम करणं,
किंवा तुम्ही त्या सांध्याला व्यवस्थित हालचाल देणं हे महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट आहे की तुमचं पोश्चर करेक्ट असावं. तुमचं जर का पोश्चर हळूहळू सॅगिंग किंवा पाठीला पोक काढून बसणं, किंवा जे लोक IT किंवा कम्प्युटर समोर काम करतात त्यांची ऑटोमॅटिक मान ही पुढे येते, त्यामुळे मानेवर जास्त प्रमाणामध्ये प्रेशर येतं. असे हे लोक किंवा विद्यार्थी हे 10-10, 12-12 तास बसून अभ्यास करतात, काम करतात. त्याचा जो काही परिणाम होतो त्यांनी पाठीची फ्लेक्झिबिलिटी जाते, आणि मग स्पाइन जेव्हा तुमचा रिजिड किंवा स्टिफ व्हायला लागतो, त्यातून हळूहळू मग बाकीच्या जॉईंट्सवर पण त्याचा परिणाम होतो. म्हणजे त्याच्या कोऑर्डिनेट तुमच्या खांद्यांवर, किंवा तिथून निघणाऱ्या नसांमुळे हातांवर, किंवा कमरेपासून निघणाऱ्या नसांमुळे पायांवर त्याचा परिणाम होतो, आणि तसे जॉईंट्स मग रिजिड व्हायला लागतात. अ, ह्याच याच्या वर्गामध्ये मला असं सांगायचा खूप आनंद होईल की यंदा मॅम आम्ही महिला दिनाचं औचित्य साधून महर्षी कर्वे संस्थेच्या तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये मेडिकल योग थेरपी सेंटर सुरू केलंय. जेणेकरून जे असे व्याधीग्रस्त महिला येतील किंवा मुली येतील, आताच तुम्ही म्हणलात मॅम की तरुण मुलींमध्ये सुद्धा याचं प्रमाण दिसून येतं. तर ज्या IT प्रोफेशनल्स आहेत किंवा स्टुडंट्स या कॅटेगरीमधल्या आहेत, त्यांना आत्ता सुद्धा आम्ही बघतो की स्पॉन्डिलायटिस म्हणजे मानेचा त्रास आहे, फ्रोझन शोल्डर सारखं वाढतंय. तर अशांना सुद्धा आता आपण आपल्या सेंटरमध्ये उपचार देऊ शकणार आहोत. तर त्या अनुषंगाने एक प्रश्न आहे की सांध्यांच्या आरोग्यासाठी पारंपरिक योग आणि मेडिकल योग कसं उपयुक्त ठरेल? मेडिकल योगामध्ये आपण सांध्यांसाठी कसं त्यांना उपचार करू शकतो हे सांगाल मॅम? अ, योग जो आहे त्या योगामध्ये दोन गोष्टी सांगितल्यात, एक समाधी भावनार्थ आणि क्लेश तनुकरणार्थ. म्हणजे तुम्हाला तुमची प्रगती करायची असेल आध्यात्मिक, तर तुम्हाला योग हवा. आणि क्लेश तनुकरणार्थ म्हणजे तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये तुम्हाला जो काही शारीरिक अडचण येऊ शकते, त्याच्यासाठी सुद्धा योगाचा चांगला उपयोग होतो. आता त्याच्या पुढे जाऊन जेव्हा मेडिकल योग आपण म्हणतो, त्यावेळेस असे काही प्रोब्स वापरले जातात, काही रोप बेल्ट वापरले जातात, की ज्याच्या मदतीने त्या व्यक्तीला जी हालचाल करता येत नाहीये, जसं फ्रोझन शोल्डरचा पेशंट असेल तर त्याचा हात जास्त वर जाऊ शकत नाही, मग त्याला कुठल्या तरी आधाराची किंवा प्रोब्सची गरज आहे की ज्याच्या मदतीने तो व्यवस्थित उचलला जाऊ शकेल आणि त्याची हालचाल घडवली जाऊ शकेल. अशा पद्धतीच्या ह्या थेरपीचा सध्या काळाची गरज म्हणून वापर केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. कारण मी गेल्या 20 वर्षापासून पारंपरिक हठयोगामध्ये पण काम करते, आणि मेडिकल योग पण मी घेते. माझ्याकडे येणारे जे पेशंट आहेत त्यात मला असं जाणवतं की पारंपरिक योग करणारे हेल्दी किंवा नॉर्मल व्यक्ती जे असतात त्यांना सुद्धा कधीतरी मधून मान लचकणे किंवा कंबर आखडणे असे काही प्रॉब्लेम येतात. त्यावेळेस त्याच्यावर मेडिकल योगा हा जास्त चांगल्या पद्धतीने परिणाम करतो, ज्यामध्ये आपण सुरुवातीला आखडलेला सांधा किंवा शॉर्ट झालेली मसल किंवा एकंदर आलेली रिजिडिटी ही कमी करण्यासाठी प्रोब्सचा उपयोग करतो. ज्या प्रोब्स मध्ये रोप बेल्टच्या वापराने आपण त्यांना विशिष्ट पद्धतीने विशिष्ट दिशेने त्यांना स्ट्रेच करतो किंवा अलाइन करतो. जसं प्रत्येक जॉईंटची एक अलाइनमेंट असते, आणि त्या अलाइनमेंट मध्ये जर का तो जॉईंट असेल तर त्याच्यावर बॉडीचं येणारं वेट डिस्ट्रीब्युशन हे प्रॉपर होतं. आणि त्याचप्रमाणे त्याच्यातून निघणाऱ्या ज्या नर्व्स आहेत किंवा तिथून फ्लो होणारा जो पूर्ण बॉडीचा फ्लो आहे, मसल फ्लो आहे, हा सगळा अलाइन होण्यासाठी किंवा सुव्यवस्थित होण्यासाठी आपण ह्या प्रोब्सच्या मदतीने ते जॉईंट्स आपण अलाइन करतो. आणि त्या अलाइनमेंटमुळेच पेशंटला खूप प्रमाणामध्ये फरक पडतो, ज्यामध्ये फार हालचाली नाहीयेत. अगदी क्रिटिकल जरी पेशंट आला की जो सायटिकामुळे चालू शकत नाहीये, अगदी काठी घेऊन आलाय किंवा झोपून आहे, अशा व्यक्तीला सुद्धा आपण विशिष्ट पद्धतीने कंबर पाय अलाइन करून झोपवलं तर त्या पेशंटला रिकव्हरी छान होते आणि तो पेशंट व्यवस्थित रिकव्हर होऊ शकतो. मग पुढच्या स्टेपमध्ये आपण स्ट्रेंथनिंगसाठी एक्सरसाइज देतो, स्ट्रेंथनिंगसाठी व्यायाम देतो, योगा देतो, की जो पारंपरिक पद्धतीचा असतो. तो एक सिक्वेन्स आहे जो आपल्याकडे घेतला जातो. आणि अशा पद्धतीने प्रत्येक पेशंट प्रमाणे आपण त्याच्यावर ट्रीटमेंट देतो, जी योगामधली असते. ग्रेट.
अ, आता पारंपरिक योग तर आपण करतोच आहोत, पण तुम्ही आता जसं म्हणलात तसं की काही वेळेला आपल्याला प्रॉप्सच्या मदतीने फ्लेक्झिबिलिटी इम्प्रूव्ह करायला सुद्धा मदत होते. तर आता हे फक्त जॉईंट रिलेटेड असू शकतं का? अशा किती कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या व्याधी आहेत जिथे आपण मेडिकल योग अप्लाय करू शकतो आणि त्याचा सगळ्यांना खूप चांगला फायदा होऊ शकतो? मेडिकल योग हा सगळ्याच ठिकाणी वापरला जाऊ शकतो आणि डिसीज वाईज जर का बोलायचं झालं तर अगदी म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स पासून पायावरची सूज ते सगळ्या जॉईंट्सचे प्रॉब्लेम म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, लंबर स्पॉन्डिलोसिस, सायटिका ह्यावर तर आहेच आहे. त्याचप्रमाणे अस्थमा, हार्ट डिसीज, डायबिटीस, हायपरटेन्शन ह्या सगळ्यावर आपण मेडिकल योग देऊ शकतो. आणि त्याचा परिणाम असा आहे की पारंपरिक योगामध्ये जो इफेक्ट आपण देऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल आपण समजा सुप्त वज्रासनामध्ये झोपलेलो आहोत, तर पारंपरिक ह्याच्यामध्ये आपण 10-15 मिनिटं सुप्त वज्रासनामध्ये ज्याचं शरीर खूप निरोगी आणि हेल्दी आहे असाच व्यक्ती झोपू शकतो. पण त्याचे जे परिणाम हार्टसाठी किंवा चेस्ट एक्सपान्शनसाठी होतात, तर असा सिनियर व्यक्ती हा सुप्तविरासनामध्ये इतका वेळ झोपू शकत नाही. म्हणून मग आपण काही लोड उशांच्या मदतीने त्या व्यक्तीला सूट करेल अशा पद्धतीचा आसन आपण डिझाईन केलेलं आहे, की ज्यामध्ये तो व्यक्ती हा 10-15 मिनिटं सुद्धा व्यवस्थित रिलॅक्स असा झोपू शकेल आणि त्या आसनाचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला मिळू शकेल. त्यामुळे सगळ्याच आजारांवर मेडिकल योगा विथ प्रोब्स हा खूप चांगला उपाय आहे. आणि प्रत्येक आसनाला आपण अशा पद्धतीने मॉडिफाय करून प्रत्येक डिसीजवर आपण ह्याची मेडिकल योगाची ट्रीटमेंट ही देऊ शकतो. ग्रेट मॅम. म्हणजे आत्ताच्या आपल्या सेशनमध्ये जे सगळेजण आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत त्यांना आता आपण 1 जून ते 21 जून त्यांच्याकडनं सूक्ष्म हालचालींपासून सुरू करणार आहोत. काही योगासनं आहेत आणि ध्यान, मंत्रचिकित्सा हेही आपण करणार आहोत. तर वा. आजचं हे सेशन त्यांच्यासाठी अतिशय माहितीपूर्वक आणि खूप चांगलं होईल असं मला याची खात्री आहे. की या ज्या आता तुम्ही 3 गोष्टी सांगितल्यात, आहार, विहार आणि आपला डाएट किंवा चलन वलन किंवा जे कसं असावं, मग हे जर अगदी लहानपणापासूनच आपण हे आपल्या दैनंदिन ह्याच्यात शैलीत आणलं तर कमीत कमी आपल्याला ह्याला फेस करायला लागेल आजारांना. आणि ज्यांना पारंपरिक योग चा काही स्थिती अवस्था ज्या अवघड जातात किंवा जमत नाहीयेत त्यांना मेडिकल योगचा प्रॉप्स आणि आपण तुम्ही म्हणला तसं की रोप बेल्टचा आधार घेऊन ती करू शकतील. आणि योगाचं मेन आहे की त्या आसनाचे फायदे त्यांना जास्त होल्ड केल्याने जे मिळणार आहेत ते मेडिकल योगमध्ये त्यांना निश्चित मिळू शकतील. आज आपल्या मार्गदर्शनाचा सगळ्यांना नक्की फायदा होईल, त्यामुळे मी तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद देते मॅम. आपण लगेचच आजच्या सेशनला सुरुवात करणार आहोत आणि आजचं सेशन म्हणजे आजपासूनचं 21 जून पर्यंतचे सेशन्स हे जान्हवी भंडारीताई आणि रमोला निकम अशा दोघी घेणार आहेत. तर जायच्या आधी फक्त एकच सांगते आणि आपण जान्हवीताईंकडे मी सुपूर्त करेन. योग का मतलब है जोड़ना, मोह को मन से तोड़ना, मानव को प्रकृति से जोड़ना, चित्त की वृत्तियों को सिकोड़ना, बस इतनी सी बात लोगों को समझाए। आओ हम सब मिलकर योग दिवस मनाएं। आओ हम सब मिलकर योग दिवस मनाएं। खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना मी योग दिवसाच्या आत्तापासूनच शुभेच्छा देते. पूर्ण आपण 1 जून ते 21 जून सगळे एकत्र असणार आहोत, त्यामुळे आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. प्रांजली मॅम, खूप खूप थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमधला जे तेजस्विनी हेल्थ क्लब आहे ते असं क्लस्टर हेल्थ क्लब आहे की जिथे एकाच ठिकाणी सगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात आरोग्य विषयक. त्यामुळे जिम पण आहे, योग पण आहे, आता मेडिकल योग पण आहे. तर ह्या सर्वांचा सर्वांनी जरूर लाभ घ्यावा आणि हे सेशन पण सगळ्यांनी जरूर अटेंड करावं कारण हे खूप उपयुक्त होणार आहे. मला बोलवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू मॅम. नमस्कार सगळ्यांना. आत्ताच वृषालीताईंनी सांगितलं त्याप्रमाणे यावर्षीही प्रतिवर्षी आपण 1 जून ते 21 जून असं योग शिबिर करत असतो. आणि पहिल्यांदा आपण ते ऑफलाईन करत होतो आणि आता आपण ते ऑनलाईन कोविडच्या काळापासून सुरू केलं होतं. पूर्वी आपण ते ऑफलाईन घेत होतो, प्रत्यक्ष घेत होतो. सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या गावांवरनं लोक जॉईन करतात आणि
कुठेही मला लोक कधी भेटली तर आवर्जून सांगतात की आम्ही तुमचं 21 दिवसाचं शिबिर दरवर्षी करतो. तर खूप आनंद वाटतो. पण तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया लिहित जा, म्हणजे मग त्या आमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हे योग शिबिर, यावेळचं योग शिबिर हे खास आहे. त्याचं वैशिष्ट्य आत्ताच वृषालीताईंनी तुम्हाला सांगितलं की हे थोडंसं वैद्यक योग, जे आधुनिक काळामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आरोग्याच्या, आणि त्यातलीच एक महत्त्वाची समस्या म्हणजे जॉईंट पेन, की बऱ्याच जणांना वेगवेगळ्या ठिकाणी जॉईंट पेन चालू झालेले आहेत. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे किंवा आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे किंवा चुकीच्या पोश्चरमुळे आपल्याला कळत नाही, आणि मग काही दिवसानंतर मग तिथे सांध्यांची हालचाल आपली नीट होत नाही, किंवा ते सांधे आपण काही सांधे आता वापरत नाही, बैठे काम करत असतो, किंवा एखादा सांधा खूपच वापरला जातो, असंही होतं. तर सगळ्या सांध्यांचं आरोग्य व्यवस्थित राहणं खूप गरजेचं आहे. तर या दृष्टिकोनातनं यावेळी आपण सांध्यांसाठी आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवू शकू, त्यासाठी आपण योगाभ्यास करणार आहोत. तर याच्यामध्ये अतिशय सोपा असा योगाभ्यास आहे. जेव्हा आपण यूट्यूबवर ऑनलाईन हे शिबिर करत असतो तेव्हा बऱ्याच मर्यादा येतात. प्रत्यक्ष शिकवताना त्या मर्यादा नसतात, पण जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही आमच्या समोर नसता तेव्हा ह्या मर्यादा खूप येतात. आणि ह्या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन आपण अतिशय सोप्या प्रक्रियांचीच निवड याच्यामध्ये करतो. मग त्याच्यामध्ये काही मंत्र असतील, म्हणजे आपला मंत्रयोग, जपयोग असेल, श्वसन ध्यान किंवा वेगवेगळे ध्यानाचे प्रकार असतील, प्राणायामाचे, म्हणजे ब्रीदिंग एक्सरसाइज. आपण प्रत्यक्ष प्राणायाम शिकवत नाही याच्यामध्ये, पण आपला श्वास व्यवस्थित रोज कसा घेतला पाहिजे, सोडला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातनं काही ब्रीदिंग एक्सरसाइज आपण ह्याच्यामध्ये घेतो. तर ह्या सगळ्याचा उपयोग खूप चांगला होतो. म्हणजे ह्या दिसायला अतिशय सोप्या प्रक्रिया असल्या तरीसुद्धा खूप अवघड काही करायची गरज नाही. ह्या सोप्या प्रक्रियातनं सुद्धा तुमचं आरोग्य खूप चांगलं राहू शकतं, आणि अतिशय परिणामकारक अशा या प्रक्रिया आहेत. पण त्याच्यासाठी गरज अशी आहे की मी सांगते त्या सूचनांचं तंतोतंत पालन जर तुम्ही केलं तर तुम्हाला याचा खूप चांगला नक्की फायदा होतो. तर जसं मी माझ्या सूचना तुम्हाला मिळतील त्या पद्धतीने ह्या सगळ्यांचं पालन करणं, ही गोष्ट त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची असते. तर ह्या प्रक्रियांनी, म्हणजे ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं तसं मर्यादा आहेत, कारण आपण हे ऑनलाईन शिबिर करत असल्यामुळे. तर ह्या मर्यादा लक्षात घेऊन ह्या प्रक्रिया निवडलेल्या आहेत. पण तुम्हाला जर काही सांध्यांचे आत्ता आजार असतील, काही व्याधी असतील, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून किंवा वैद्यांना विचारून मगच या हालचाली करा. कारण प्रत्येकाला काहीतरी वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, समस्या असतात. तर त्या इथे सगळ्याच आपल्याला सांगता येत नाहीत. तर त्यामुळे जे निरोगी असतील त्यांनी सगळंच करायला हरकत नाही, पण ज्यांना काही व्याधी असतील तर त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती हालचाल करायची की नाही हे विचारून मग करावी, म्हणजे मग तुम्हाला त्याचा फायदा होईल. एवढं फक्त एक सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा आपल्याला कुठली व्याधी असते तेव्हा काहीतरी मर्यादा तिथे निश्चितच निर्माण होतात. आणि मग जरी ह्या हालचाली सोप्या असल्या तरीसुद्धा काहींना मागे वाकायला परमिशन नसते. जसं व्हर्टिगोचा त्रास असेल तर मागे वाकलं तर तो त्रास वाढतो, किंवा लो BP असेल, रक्तदाब कमी झालेला असेल तरीसुद्धा मागे वाकता येत नाही. मी हे एक उदाहरण दिलं इथे. तर असंही मागे वाकायला समजा मी सांगितलं आणि ते तुम्हाला वाकायचं नसेल तर डॉक्टरांनी सांगितलं असेल मागे वाकू नका, तर ती हालचाल तुम्ही करू नका. ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या हालचालींच्या ज्या मर्यादा आहेत त्या ओळखून करा.
ह्याच्यामध्ये तुमच्या व्याधी नक्कीच कमी व्हायला मदत होणार आहे आणि त्यासाठी ह्या सूचनांचं पालन तुम्हाला करणं तंतोतंत आवश्यक आहे. आज आपला पहिलाच दिवस असल्यामुळे आपल्याला संधीबद्दल थोडंसं, म्हणजे आपले जे जॉईंट्स आहेत त्याच्याबद्दल थोडंसं आज आपल्याला वृषालीताईंनी आणि प्रांजलीताईंनी सांगितलं. तर कारण आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या शरीरामध्ये अनेक ठिकाणी ह्या संधी आहेत, ज्यांचं त्या प्रत्येक संधीवर काम करण्याचा प्रयत्न आपण ह्या शिबिरातून करणारच आहोत. पहिल्यांदा आपण सगळे जॉईंट्स मोकळे करण्याच्या दृष्टीने काही हालचाली करणार आहोत, योगिक हालचाली, आणि त्यानंतर मग हळूहळू आपण प्रगत अवस्थेच्या आसनांकडे वगैरे आपण वळणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये त्या संधींवर कसा उपयोग होणार आहे आपल्याला ते आपण बघणार आहोत. आता ही संधी हा शब्द संस्कृत आहे, ह्याच्यामध्ये जोड आहे. जेव्हा आपण एखाद्या शब्दाची फोड करतो तेव्हा संधी सोडवली असं आपण म्हणतो. तर अशाच आपल्या शरीरामध्ये अनेक ठिकाणी जोड आहेत आणि योग म्हणजे सुद्धा जोडणं. तर योगातलं जोडणं आहे ते एकरूप होण्यातलं जोडणं आहे की तिथे ती जोड दिसत नाही, पण ही जी आपल्या शरीरातल्या संधी आहेत तर त्यांच्या हालचाली जर व्यवस्थित झाल्या नाहीत आणि तिथे जर काही समस्या आली हालचाली करताना तर ते अतिशय वेदनादायक होतं आणि आपलं रोजचं जे आयुष्य आहे ते थोडंसं अवघड होऊन जातं. पण ह्या छोट्या छोट्या योगिक प्रक्रियेतनं नक्कीच तुम्हाला या शिबिरामधनं फायदा मिळणार आहे. त्याचबरोबर आपण काही साधनांचा वापर करून, म्हणजे घरातलीच तुमची काही साधनं असतील, ओढणी असेल, लोड असेल, तुमच्या उशी असेल किंवा पाण्याची बाटली असेल, ह्या पद्धतीने घरातलीच काही साधनं घेऊन सुद्धा आपण ह्याच्यामध्ये काही योगिक प्रक्रिया बघणार आहोत की जेणेकरून त्या योगिक प्रक्रिया साधनं न घेता काही लोकांना करता येत नाहीत आणि साधनं घेतल्यानंतर त्यांना त्या करायला सोप्या जातात. तर अशी ही पद्धत अय्यंगार गुरुजींनी योग कंटूर नावाने सुरू केली होती की ज्यांना हालचाली करता येत नाही तर त्यांनी त्या साधनांच्या आधाराने ती हालचाल किंवा ते आसन जास्त वेळ तुम्ही करू शकता. त्याला वैद्यक योग असं सुद्धा योगोपचार देताना नाव दिलेलं आहे आणि हा वैद्यक योग आपल्याला निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये उपयोगी पडेल, जेणेकरून आपलं आयुष्य आरोग्यसंपन्न होईल. तर हे आरोग्यसंपन्न आयुष्य जगण्याकरता आज आपण अतिशय सोप्या सोप्या अशा हालचालींनी सुरुवात करूया आणि ह्या योगिक प्रक्रिया तुम्हाला सावकाश करायच्या आहेत, कुठेही तुम्हाला जर्क द्यायचा नाही आहे आणि जशा जमतील, जितक्या जमतील त्या पद्धतीने करायच्या आहेत. फक्त माझ्या सूचनांचं मात्र तंतोतंत पालन करायचं आहे. तर आज आपण थोड्याशाच योगिक प्रक्रिया आज आपण करणार आहोत, कारण आज आपला हा पहिलाच दिवस आहे आणि उद्यापासून मग आपल्या पूर्णपणे 1 तास अशा योगिक प्रक्रिया सुरू होतील. तर मग चला आपण ह्या शिबिराला सुरुवात करूया. माझ्याबरोबर रमोला कुलकर्णी निकम आहे आणि ती आपल्याला ह्या प्रक्रिया दाखवणार आहे. दरवर्षीप्रमाणेच आपण मागच्या वर्षीही ती आपल्याबरोबर होती, तर यावर्षीही ती आपल्याबरोबर आहे. तर आपण सुरू करूया. रमोलाला मी सांगते की आपल्याला उभं राहून पहिली प्रक्रिया करायची. आपली प्रार्थना मगाशी झालेली असल्यामुळे आपण परत प्रार्थना घेणार नाही आहोत. तर ही पहिली प्रक्रिया सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये आपण ताडासन करणार आहोत आणि याच्यामध्ये आपले जे अँकलचा जॉईंट आहे तर त्याच्यावर आणि त्याचबरोबर पोटरी, जे आपलं दुसरं पोट म्हटलं जातं, कारण पोटऱ्यांमध्ये जर वेदना असतील तर पोटऱ्याचा आणि पोटाचा संबंध असतो. तर ह्या पोटऱ्यांमधली ताकद वाढवण्यासाठी सुद्धा ह्याचा खूप उपयोग होणार आहे. आपल्या ज्या संधींना जोडलेले स्नायू आहेत तर त्या स्नायूंमधली सुद्धा ताकद या योगिक प्रक्रियांमधनं वाढणार आहे. त्यामुळे संधीचं आरोग्य म्हणजे जॉईंट्सचं आरोग्य
आणि त्याच्याबरोबरच्या स्नायूंचं आरोग्य, ह्या दोन्हीचं आरोग्य ह्याच्यामध्ये आपल्याला साधायचं आहे. तर आता दोन्ही पायांची पावलं जी आहेत ती एकमेकांना समांतर ठेव. बरोबर. आता आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते सावकाश समोरून वरती न्यायचे, समोरच्या दिशेने वर न्यायचे आणि दोन्ही हातांचे बोटं एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत आणि ते हात वरच्या दिशेने ताणायचे आहेत. आता आपल्याला टाचा वर करायच्या आहेत, ह्याच्यामध्ये ताणत असताना टाचा वर करायच्या आहेत आणि पुन्हा सावकाश खाली टेकवायच्या आहेत. ही हालचाल आपल्याला 10 वेळा आपण करणार आहोत. ही तुम्ही 15-20 वेळा वगैरे सुद्धा करू शकता. तर सावकाश वरती जास्तीत जास्त शरीर ताणून घ्यायचं आहे. घ्या ताणून जास्तीत जास्त, ताणावरच्या दिशेने ताणा. लहान मुलांनी हे केलं तर त्यांची उंची वाढायला सुद्धा मदत होते. सावकाश टाचा खाली टेकवायचे. पुन्हा सावकाश सगळं शरीर, कोपरंसुद्धा हाताची वरती चांगली ताणून घ्यायची आहेत. सगळा शरीराचा भाग वरच्या दिशेने ताणून घ्यायचा आहे आणि सावकाश पुन्हा टाचा खाली टेकवायच्या आहेत. हे आपण ताडासन करतो आहे ह्याच्यामध्ये आणि या ताडासनामध्ये आपण हालचाल करतो आहे ही. तर याच्यामध्ये पोटऱ्यांचं आरोग्य सुधारणारे सगळं शरीर वरच्या दिशेने आपण ताणून घेतलेलं आहे. त्यामुळे तो ताण आपल्याला जो जाणवतो आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. जास्तीत जास्त सगळं शरीर ताणून घ्या. ज्यांना टाचा वर करणं जमणार नसेल त्यांनी हात वरती जास्तीत जास्त ताणून घेऊन कशाचा तरी आधार घेऊन मग टाचा, कारण काही जणांना बॅलन्सिंग जमत नाही, तर त्यांनी कशाचा तरी आधार घेऊन टाचा वर खाली केल्या तरी चालणार आहे, भिंतीचा वगैरे आधार घेऊन. तर ह्या पद्धतीने टाचा जास्तीत जास्त वर उचलायच्या आहेत. सगळं शरीर वरती ताणून घ्यायचं आहे आणि पुन्हा खाली सावकाश टाचा टेकवायचे आहेत. ही प्रक्रिया चालू ठेवायची आहे. घ्या जास्तीत जास्त ताणून आणि खाली टेकवा. खूप छान तुम्हाला वाटेल. सगळे शरीरातलं रक्ताभिसरणसुद्धा सुधारेल, कारण हे ताणून घेतल्यामुळे तुम्हाला छान वाटतं. ज्यांना काही फ्रोझन शोल्डर वगैरे असेल आणि हात वरती करता येत नसेल तर त्यांनी खुर्चीचा वगैरे आधार घेऊन हात खाली घेऊन नुसतं पाय वरती ताणायचे आणि खाली टेकवायचे. असं केलं तरीसुद्धा त्यांना पोटऱ्यांचं आरोग्य सुधारायला आणि आपला जो अँकल आहे तिथेही जॉईंट आहे तो आपण खूप वेळा वापरतो, तर त्याच्यासाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. आता आपण हात तसेच वर ठेवायचे टाचा खाली टेकवलेल्या आणि ह्याच्यामध्येच आपण तिर्यक ताडासन करणार आहोत. हेही अतिशय सोपं आहे. फक्त आपल्याला साईडला जेव्हा आपण जाणार आहोत म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे आपण कमरेतून जेव्हा वाकणार आहोत त्यावेळेला खांद्याच्या रेषेमध्येच त्या बाजूला वाकायचं आहे, पुढे झुकून नाही वाकायचं. आणि तुम्हाला जर कळत नसेल आपलं वाकणं बरोबर आहे नाही आहे तर भिंतीला टेकून मग भिंतीला खांदे टेकूनच वाकायचा प्रयत्न करा, म्हणजे मग तो ताण येईल. तर आता आपण पहिल्यांदा उजवीकडे वाकायचे. श्वास सोडा, श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत पहिल्यांदा उजवीकडे वाकायचे. जास्तीत जास्त वाकायचा प्रयत्न करा. पुढे झुकायचं नाही आहे. खांदे मागेच ठेवायचे आहेत आणि हात ताणलेलेच ठेवायचे आहेत. त्याच्या कोपरामध्ये कोपरं सैल पडू देऊ नका. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे. सगळ्या हालचाली अतिशय सावकाश करायच्या आहेत. कुठेही स्नायूंना जर्क द्यायचा नाही. आता दुसऱ्या बाजूला वाकायचं आहे. हे करत असताना कुठे कुठे ताण येतो त्याकडे लक्ष द्या. एका बाजूला बऱ्यापैकी खूप चांगला ताण आपल्याला जाणवतो. पुन्हा सावकाश सरळ व्हायचं आहे. आता पुन्हा उजवीकडे जास्तीत जास्त वाकायचा प्रयत्न करा. सरळ व्हायचं आहे. सावकाश सरळ व्हा. आता डावीकडे वाका. कोपरामध्ये हात सरळच ठेवायचे आहेत, तेव्हाच तो ताण जाणवेल. पुन्हा सरळ व्हा. श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे. श्वास सोडत पुन्हा उजवीकडे. हे पण आपण 10 वेळा करतोय.
पुन्हा सरळ व्हा. श्वास घेत घेत कुठे कुठे ताण येतोय ना त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता पुन्हा श्वास सोडत सोडत दुसऱ्या बाजूला डोळे मिटून घेऊन श्वासावर लक्ष केंद्रित केलं आणि कुठे कुठे ताण येतोय त्यावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला जास्त त्याचे परिणाम जाणवतील. त्या त्या ठिकाणी आपलं मन न्यायचं आहे आणि कुठल्या कुठल्या स्नायूंना ताण जाणवतोय त्याकडे लक्ष ठेवायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर आणि एका बाजूच्या स्नायूंना जो ताण येतोय त्यावर. कुठेही आपले हात सैल पडू द्यायचे नाही आहे. सगळं शरीर वरच्या दिशेने ताणून ठेवलेलंच आहे. दीर्घ श्वास सोडत सोडत करायचे आणि दीर्घ श्वास घेत घेत वर यायचे. यामुळे तुम्हाला तुमचा श्वास पण व्यवस्थित होणार आहे आणि श्वासाचा संबंध आपल्या दुखण्याशी असतो. हळूहळू आपल्याला दीर्घ श्वसनाचे सुद्धा फायदे याच्यामध्ये मिळणार आहेत. मनसुद्धा याच्यामध्ये शांत होणार आहे. पूर्ण लक्ष स्नायूंकडे आणि श्वासाकडे. लास्ट टाईम करायचं आहे. मध्ये तुम्हाला थकल्यासारखं वाटलं तर ती हालचाल करायची थांबवायची आणि त्यानंतर पुन्हा ती हालचाल करायला सुरुवात करायची. या पद्धतीने हालचाली तुम्ही चालू ठेवायच्या आहेत. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे. आता श्वास सोडत सोडत दोन्ही हात सावकाश खाली आणा. थोडंसं पुढे यायला लागेल तुला. हात सावकाश खाली आणताना पाठीच्या स्नायूंकडे लक्ष केंद्रित करा. त्यावेळेला खांद्याचे आणि पाठीचे स्नायूसुद्धा मोकळे होतात जर हात तुम्ही व्यवस्थित सावकाश खाली आणले तर. थोडंसं पुढे आपल्याला ट्विस्टिंग करायचं आहे. पाठीमागे आता आपल्याला हात पुढे हात सावकाश श्वास घेत घेत वर आणायचेत आणि दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचेत समोरच्या दिशेने. सावकाश श्वास घेत घेत हात वरती आणा आणि दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आता आपल्याला वळायचं आहे तेव्हा पायापासनं कमरेपर्यंतचा भाग स्थिर ठेवायचा आणि त्याच्या वरच्या भागातनं वळायचं. म्हणजे मग तो बरोबर पीळ आपल्या स्पाईनला जाणवेल आणि पोटाला पण पीळ बसेल. आणि ही हालचाल मधुमेहींसाठी सुद्धा चांगली आहे कारण इथे पोटाला पीळ बसतो. तर आपल्याला सावकाश श्वास सोडा. श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत उजवीकडे वळायचं आहे. आता जे हात आहेत ते कोपरात सरळ ठेवूनच वळायचे. जास्तीत जास्त वळायचा प्रयत्न करायचा आहे. जास्तीत जास्त वळा. जेवढं वळता येईल तेवढं वळा. पायापासनं कमरेपर्यंतचा भाग सरळ ठेवलेला आहे त्यामुळे जास्त वळता येणार नाही बघा. पुन्हा श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे. कंबर आपल्याला वळवायची नाही आहे. कमरेच्या वरचा भाग वळला पाहिजे. म्हणजे पायापासनं कमरेपर्यंतचा भाग स्थिर ठेवायचा आहे आणि वरच्या भागातनं आपल्याला जास्तीत जास्त वळायचं आहे. जितकं वळता येईल तेवढं वळा. पुन्हा श्वास घेत घेत सरळ व्हा. पोटाला आणि आपल्या मणक्यांना जो पीळ बसतोय मानेपासनं कमरेपर्यंतच्या त्याकडे लक्ष द्या. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ज्या हालचाली काहींना काही सिव्हिअर व्याधी असतील, कुठले सांधे दुखावले गेलेले असतील आणि काही हालचाली त्यांना सांगितल्या असतील की ह्या करू नका तर त्या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुठल्या हालचाली तुम्हाला करायला अलाउड नाही आहे त्या पद्धतीने आपल्या मर्यादा लक्षात घेऊन हा योगाभ्यास करा. म्हणजे मग त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळेल. आता बसून नेहमी आपण काम करतो तर त्यामुळे आपली पाठ दुखणं, पुढे जाऊन पाठ दुखणं, मान दुखणं हे होऊ शकतं. हे होऊ नये म्हणून सुद्धा याचा जर रोज अभ्यास केला तर ते तुम्हाला होणार नाही. छानपैकी पाठीला इथे पाठीच्या मणक्यांना पण पीळ बसतोय, पोटाला पण पीळ बसतोय, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. याच्यामुळे आपल्या पचनसंस्थासुद्धा सुधारणार आहे. हा सुद्धा फायदा आपल्याला मिळणार आहे. सावकाश श्वास सोडत सोडत उजवीकडे गेलेलं आहे. पुन्हा श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे. 10 वेळेला आपण ह्या हालचाली करतो आहे पण नियंत्रित अशा हालचाली आहेत. श्वासावर आपलं नियंत्रण आहे, हालचालींवर नियंत्रण आहे आणि त्यामुळे आपल्या मनावर सुद्धा नियंत्रण हळूहळू येणार आहे.
जेव्हा आपण ह्या नियंत्रित हालचाली करायची सवय आपल्या शरीराला लावतो, सावकाश लास्ट टाईम एकदा करायची आणि मग त्याच्यानंतर हात खाली आपल्याला आणायचे. दीर्घ श्वास घेत घेत सरळ मागे वळताना श्वास सोडायचा आहे. जिथे पोटाला पीळ बसतो तिथे श्वास सोडत सोडत मागे जायचं आहे आणि पुन्हा पीळ सावकाश सरळ व्हायचे, सावकाश हात खाली. आता हे करत असताना वेगवेगळ्या स्नायूंना थोडंसं तुम्हाला दुखायला लागले तर मग हालचाल थांबवायची आणि पुन्हा हालचाल सुरू करायची. असं तुम्ही ब्रेक घेऊन पुन्हा हालचाल केली तरी चालणार आहे. हाताला बऱ्यापैकी हे आलं असेल थोडंसं हात हलवून घ्या खालच्या दिशेने, म्हणजे मग तो ताण आलेला निघून जाईल. छान. आता आपल्याला खाली बसून करायचे, खाली बसायचे. खाली बसून आपल्याला अँकल रोटेशन करायचे. या तिकडे तोंड करून बस, भिंतीकडे तोंड करून बस. पाय सरळ ठेवायचेत आपल्याला आणि आता डावा पाय जो आहे तो उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा. आणि हाताची बोटं जी आहेत ती पायाच्या बोटांमध्ये फिक्स करायची आहेत आपल्याला व्यवस्थित. आणि हाताची बोटं आणि पायाची बोटं एकमेकांवर दाबायची आहेत व्यवस्थित. म्हणजे तिथे आपले ॲक्युप्रेशरचे पण पॉईंट असतात, ते व्यवस्थित दाबून मग आपल्याला व्यवस्थित अँकल रोटेशन करायचे. म्हणजे अँकलची हालचाल आपल्याला करायची, घोट्याची हालचाल करायची. तर पहिल्यांदा क्लॉकवाईज मग अँटी क्लॉकवाईज अशी 5-5 वेळाला आपल्याला करायची. तर सावकाश आपल्याला गोलाकार मोठं सर्कल करायचं आहे. सावकाश घोट्याला हलवायचं आहे, सगळ्या बाजूनी तो घोटा हलला पाहिजे. आणि ही हालचाल आपण केली तर तो घोटा व्यवस्थितपणे मोकळा होईल. आणि ही बोटं जी आहेत, बोटांमध्ये सुद्धा सांधे असतात आपल्या छोटे छोटे, त्यालासुद्धा ह्याचा चांगला उपयोग होईल. कारण तिथे पण आपले त्या सांध्यांमध्ये पण ॲक्युप्रेशरचे पॉईंट असतात, तेही ह्याच्यामध्ये चांगले दाबले जातील. तर बोटांनी ह्याच्यावर दाब द्यायचा आहे. आपल्या पायाच्या बोटांनी हाताच्या बोटांवर दाब द्यायचा आहे. हाताने पायाची बोटं दाबायची आहेत. ह्या पद्धतीने ही हालचाल करायची आहे. पूर्ण लक्ष तुमच्या त्या अँकलवर. पाठ सरळ आहे. काय खुर्चीत बसून तुम्ही ही करू शकता, बेडवर बसून सुद्धा करू शकता. आता विरुद्ध बाजूनी करायची आहे, विरुद्ध बाजूनी करा. 5 वेळेला एका बाजूनी, 5 वेळेला दुसऱ्या बाजूनी. एकदा डावीकडनं उजवीकडे, एकदा उजवीकडनं डावीकडे. आणि मोठा गोल काढायचा प्रयत्न करा. ह्याच्यामध्ये पाठ सरळ राहण्यासाठी तुम्ही भिंतीला टेकून जरी ही हालचाल केली, भिंतीचा सपोर्ट घेऊन, तरीसुद्धा चालणार आहे. पण पाठीचा कणा मात्र सरळ ठेवा. कंबर दुखत असेल तर कमरेखाली उशी घेऊन तुम्ही बसलात तरी कमरेवर ताण येणार नाही. आणि मग भिंतीचा सपोर्ट घेऊन तुम्ही बसलात तरीसुद्धा चालणार आहे. एका पायाने झाल्यानंतर आपण दुसऱ्या पायाने करणार आहोत. या बाजूला तोंड करून बसावं लागेल. तुम्ही पडद्याकडे तोंड करून बस, म्हणजे मग तिकडचा पण पाय दिसेल. दुसऱ्या पायाने आपण करणार आहोत. दुसरा पाय आता आपल्याला मांडीवर घ्यायचा आहे. कमरेखाली, ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी कमरेखाली उशी घेऊन बसा. त्या उशीवर किंवा खुर्चीवर बसून करा. पूर्ण हाताची बोटं पायाच्या बोटांमध्ये फिक्स करून घ्यायची आहेत. ती बोट एकमेकांवर दाबायची आहेत आणि सावकाश आपल्याला अँकल रोटेशन इथे करायचं आहे. आणि खूप मोठं सर्कल, जास्तीत जास्त मोठा गोल काढायचा प्रयत्न करायचा आहे. जितकं मोठा गोल तुम्ही काढायचा प्रयत्न कराल तेवढे तुमचे अँकलचे सांधे मोकळे होतील. ही दिसायला जरी खूप सोपी हालचाल असली तरीसुद्धा अतिशय परिणामकारक अशी ही हालचाल आहे. ज्यांना संधिवाताचा वगैरे त्रास असतो त्यांना बरोबर कळतं की ही हालचाल किती परिणामकारक आहे ते.
अतिशय सोपी पण अतिशय परिणामकारक अशी ही हालचाल. आणि याच्यामध्ये आपल्या सांध्यांच्या मधले हे ॲक्युप्रेशरचे पॉईंटसुद्धा याच्यामध्ये दाबले जातात. एका बाजूनी 5 वेळा झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी 5 वेळा करायचं आहे. ज्या वेळेला तिथे वेदना असतात त्यावेळेला सुद्धा ही हालचाल करायची. संधिवाताच्या रुग्णांना असं वाटतं की वेदना आहेत, मी कशाला करू, तर वेदना असतील तरीसुद्धा त्यांनी ह्या हालचाली करायच्या. ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, ह्या हालचालींमुळेच त्यांचं सांध्यांचं आरोग्य सुधारायला मदत होणार आहे. कंटाळा करायचा नाही. सावकाश आपल्याला आता हालचाल थांबवायची आणि पाय सरळ करून पाठीवर झोपायचे. आता आपल्याला दोन्ही हात वरती नेऊन हाताची घडी घालायची. डाव्या हाताने उजवा हात आणि उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर जे आहे ते पकडायचे आणि सावकाश दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून कमरेच्या जवळ घ्यायचे. यामध्ये आता आपण थोडी कमरेच्या हालचाली आपण करणार आहोत. तर कंबर आपल्याला फक्त जेवढी तुम्हाला शक्य असेल तेवढी वर उचलायची आणि सावकाश परत खाली आणायची. एवढंच याच्यामध्ये करायचं आहे आपल्याला. जेवढं शक्य असेल तेवढं उचलायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त कंबर उचलण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून हनवटी तुमची छातीच्या खोबणीमध्ये खूप असली जाईल इतकी कंबर वर उचलायचा प्रयत्न करा. आणि अतिशय सावकाश पुन्हा कमरेचा भाग खाली आणायचा आहे. पाठ जमिनीला टेकवायची आहे. ज्यांना काही हृदयाचा किंवा बीपीचा त्रास असेल त्यांनी आपल्या डॉक्टरांना वगैरे विचारल्याशिवाय ही हालचाल करू नका. याच्यामध्ये मेंदूकडे सुद्धा रक्तपुरवठा चांगला होणार आहे. थायरॉईडला रक्तपुरवठा चांगला होणार आहे. थायरॉईड ग्रंथीला सुद्धा याचा उपयोग होणार आहे. सावकाश कमरेचा भाग खाली आणा आणि कमरेचा सांधासुद्धा मोकळा होण्यासाठी किंवा तिथे काही जडपणा आला असेल तर तो कमी व्हायला मदत होणार आहे. पोटावरची कमरेवरची चरबीसुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे. पुन्हा सावकाश 10 वेळा ही हालचाल करायची आहे. त्यावेळेला आपल्या कुठल्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करायचं आहे, कोणत्या कोणत्या स्नायूंवर ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. सावकाश पुन्हा खाली. जितकं सावकाश मध्ये थकल्यासारखं वाटलं तुम्हाला तर थांबवायचं आणि पुन्हा करायचं. असे रिपिटेशन्स ह्याचे जितकं सावकाश कराल तेवढं तुम्हाला याचा चांगला उपयोग होईल. वरती येताना श्वास सोडायचा आहे, खाली जाताना श्वास घ्यायचा आहे. जितकं आता श्वासाबरोबर करायचा प्रयत्न करा. श्वासाबरोबर करता येत नसेल तर नॉर्मल ब्रीदिंग, तुमचं नैसर्गिक ब्रीदिंग चालू ठेवा आणि पहिल्यांदा नुसती हालचालीची प्रॅक्टिस करा आणि मग त्यानंतर श्वासाबरोबर करायचा प्रयत्न करायचा. ह्या पद्धतीने 10 वेळा हालचाल करून झाल्यानंतर थांबायचे. लास्ट टाइम करायची. सावकाश जास्तीत जास्त कमरेचा भाग वर उचलायचा प्रयत्न करा आणि सावकाश खाली आणायचे. आता आपण हात जे आहेत ते खाली आणायचे, पाय सरळ करायचे. 1-2 मिनिटाचं शवासन करूया आणि मग थोडा श्वसनाचा अभ्यास करूया. हाताचे तळवे वरच्या दिशेने, दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने, मान एका बाजूला कलती किंवा सरळ, संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाकायचा आहे. सांधे मोकळे झाल्यानंतर सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं आणि आपल्यामधली जी चपळता कमी झालेली असते
ती चपळता यायला सुद्धा यांनी मदत होते. कारण पहिल्यांदा आपण खूप चपळतेने सगळी कामं करत असतो आणि मग सांधे आखडले गेल्यामुळे आपली ती चपळता कमी झालेली असते. तर ती चपळता वाढवण्यासाठी सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि रोज आपण दिवसभराचा जो क्षीण असतो तर तो कमी व्हायला, शरीरावरचे मनावरचे ताण कमी व्हायला सुद्धा या हालचालींनी मदत होते. शवासनामध्ये सुद्धा आपल्या शरीरावरचे आणि मनावरचे ताण कमी होणार आहेत. शवासनामध्ये झोप लागू देऊ नका. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. हळूहळू शरीरावरचे आणि मनावरचे ताण कमी झालेले आहेत. श्वासाची गतीसुद्धा संथ झालेली आहे. सावकाश मान सरळ करायची आहे. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत. हात शरीराजवळ आणि सावकाश एका बाजूला वळून उठून बसायचे आहे. आता ज्यांना कमरेचा त्रास असेल त्यांनी कमरेखाली उशी घेऊन बसलात तरी चालेल. हाताची ज्ञानमुद्रा. पाठीचा कणा सरळ आहे. मान सरळ आहे. उजवा हात आपल्या पोटावर ठेवायचा आहे आणि आपल्याला उदर श्वसन करायचं आहे. श्वास घेत असताना पोट पुढे आलं पाहिजे आणि श्वास सोडताना पोट मागे गेलं पाहिजे. चालू असलेला श्वास सोडा. पूर्ण लक्ष श्वासावर आणि पोटाच्या हालचालीवर. दीर्घ श्वास घ्या. पोट पुढे येईल आणि दीर्घ श्वास सोडा. पोट मागे जाईल. हाताने पोट कुठेही दाबायचं नाही आहे. फक्त ते पोट पुढे मागे कसं होतं ते कळण्यासाठी आपण तिथे हात ठेवलेला आहे. दीर्घ श्वसन चालू ठेवायचे आहे. अतिशय सावकाश एकाच गतीने श्वास भरून घ्या आणि सावकाश एकाच गतीने श्वास सोडा. पूर्ण लक्ष श्वासावर. जितका हळूहळू एकाच गतीने श्वास भरून घेता येईल तेवढा जास्तीत जास्त श्वास भरून घ्यायचा प्रयत्न करा आणि हळूहळू श्वास सोडायचा आहे. अजून एकदा आवर्तन करायचं आहे. डोळे मिटलेलेच आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर आहे. पोटावर लक्ष आहे. जास्तीत जास्त दीर्घ श्वास भरून घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त पोट पाठीकडे जाईल इतका दीर्घ श्वास सोडायचा आहे. सावकाश हाताची ज्ञानमुद्रा. संथ श्वसन. आपण प्रार्थना म्हणणार आहोत. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. सावकाश डोळे उघडायचे. हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे आणि छानपैकी आपल्या कामाला लागायचे. दिवस आजचा तुमचा खूप सुंदर जाणार आहे. आज तुम्ही योगाभ्यासाला सुरुवात केलेली आहे आणि हा योगाभ्यास आपला जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत चालू ठेवायचा आहे असा संकल्प आज आपण करायचा आहे. उद्या आपण परत भेटूया. धन्यवाद. नमस्कार. सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आजचा योगाभ्यास कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.